स्टार्ट करूया. ओके. सो गुड आफ्टरनून सगळ्यांना. कोणीतरी रिस्पॉन्स द्या मला. गुड आफ्टरनून. गुड गुड आफ्टरनून सर. आफ्टरनून सर. जेवण केलं ना सगळ्यांनी? तर कोणी उपाशी येस आहे? सर. नाही. हां. सो चला प्रॉपर आन्सर्स द्या आज. काल जे शिकवलं त्याच्यावरच आज क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो पाहूयात आपण आज. सो स्टार्ट करू. ह्या काही लाईफलाईन्स आहेत. ह्या सध्या आज तर काही घेता येणार नाही तुम्हाला, पण नेक्स्ट टाइम आम्ही म्हणजे ट्राय करू की तुम्हाला ह्या सुद्धा वापरता येईल. सो फर्स्ट आज नॉर्मली कालसारखंच घेऊयात सगळं. ठीक आहे. सो क्वेश्चन 1, विच ऑफ द फॉलोइंग आर कंपॅरिझन ऑपरेटर. सो ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. सो आन्सर काय आहे ते तुम्ही गेस करून मला व्हॉट्सअपच्या आपलं सॉरी गुगल मीटच्या चॅटमध्ये मला सेंड करा. ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग आर कंपॅरिझन ऑपरेटर. ऑप्शन ए अँड ऑर, ऑप्शन बी प्लस मायनस अँड मल्टिपल साइन, ऑप्शन सी लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू आणि डी प्लस प्लस मायनस मायनस. सो विच ऑफ द फॉलोइंग आर कंपॅरिझन ऑपरेटर. अँड ऑर. कोणता? फर्स्ट. फर्स्ट. अरे यार, सर स्क्रीन विजिबल. एक मिनिट. सर स्क्रीन दिसत नाहीये. ओके 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 ओके, माय मिस्टेक. आता दिसते स्क्रीन सगळ्यांना? ऑप्शन कोणता आहे सर? हॅलो. लेस दॅन ग्रेटर दॅनचा कोणता ऑप्शन आहे तो? रीड करा. हो ठीक आहे, चालेल. मी दाखवतो, तुम्ही फक्त आन्सर सांगा मला. ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग आर कंपॅरिझन ऑपरेटर. सी ऑप्शन. ओके. बाकीचे? सी ऑप्शन. सी. सी. ओके. So option C is the correct answer. Okay. So next question. A is equal to 10, B is equal to 20, C is equal to A is less than 5. So what is value of C? So C ची व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू, A ऑप्शन ट्रू, B ट्रू, C false, D false. So which is the correct answer? फॉल्स. कोणतं? फॉल्स. फॉल्स. हो, कोणतं फॉल्स? पण फॉल्स दोन आहे तिथं, एक C वाला आहे आणि एक D वाला आहे. कॅपिटल फॉल्स. कॅपिटल. कॅपिटल ऑप्शन डी. ऑप्शन डी. ओके. सो लॉक करूयात. हो. सो आन्सर इज बी. बी. ओके. So next question. A is equal to 5, B is equal to A is less than equal to 5 and A is greater than 3. So which is the correct answer? पुन्हा क्वेश्चन रिपीट करतो. A is equal to 5, B is equal to A less than equal to 5 and A is greater than 3. So which is the correct answer? ए. सर बी. ओके. आणखीन कोणी? सो पाहूयात काय आन्सर आहे त्याचा. सो आन्सर इज कंपाइल एरर. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. A is equal to true, B is equal to 5, so C is equal to in bracket 5 plus B bracket close less than 9 or A output of C. So क्वेश्चन व्यवस्थित पहा आणि मगच आन्सर द्या. व्हिज्युअली कोड कंपाईल करा तुमच्या ब्रेनमध्ये. काय असेल त्याचा आन्सर? फॉल्स. डी. विच आन्सर? फॉल्स. फॉल्स. ओके. सो आन्सर पाहूयात. आन्सर आहे ट्रू. तो कंपॅरिझन कळालं नाही का तुम्हाला? कंपॅरिझन ऑपरेटर्स. कारण आज तर सगळेच असे रॉंग रॉंग आन्सर देऊ लागले. सर 9 लहान आहे ना 10 पेक्षा?
काय झालं? 9 लहान आहे ना सर 10 पेक्षा. पण कंडिशन्स पहा ना तुम्ही एकदा. मग कंडिशन्स व्यवस्थित पहा आणि मगच आन्सर्स द्या. आणि ह्यावर काही डाऊट वगैरे असतील क्वेश्चन्सवर तर तुम्ही सरांना पण विचारू शकता. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A is equal to true, B is equal to false. So C is equal to A or B. आउटपुट ऑफ C काय असेल? A हा ट्रू आहे आणि B हा फॉल्स आहे. सर ऑप्शन ट्रू. बी. ऑप्शन True. ट्रू असतं. ओके. सो कोणतं ट्रू पण? A वाला का B वाला? बी बी. ओके. सो पहिले आज काय झालं रे सगळ्यांना? ठीक आहे. ह्या सगळ्यांचं डाऊट सर क्लिअर करतील तुमचा. सो टेन्शन नका घेऊ. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A is equal to 50, B is equal to हे. What is the correct to print हे 50? सो तुम्हाला इथे काय करायचं आहे? कॉनकॅटेनेट करायचं आहे. तो पायथॉन मध्ये कॉनकॅटेनेट कसं करतात? ऑप्शन्स व्यवस्थित D. पहा आणि आन्सर द्या. काय ऑप्शन डी म्हणतायत का? हॅलो. येस सर ऑप्शन डी सर. D sir D. ओके चालेल. पाहूयात आपण आन्सर. सो आन्सर डी इज करेक्ट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट आहे. सो आज एवढेच क्वेश्चन्स होते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही जास्त. ओके. सो मला तुमचा एक रिव्ह्यू पाहिजे. सो तुम्हाला या दररोजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे भेटत आहेत, जे तुम्हाला जे दिसत आहेत ते तुम्हाला कशा वाटतात? याच्यामध्ये आणखीन काही तुम्हाला ॲड करावं वाटतंय का? किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करा. सर आम्हाला नोट्स द्या ना सर याच्या राईट केलेल्या. ओके. नोट्स पाहिजे. ओके चालेल. आणि सर जे तुम्ही जे प्रोग्राम करता ना त्याची पीडीएफ वगैरे मिळालं चांगलं होईल सर. हो ठीक आहे चालेल. तुम्हाला स्मार्ट एट इनोव्हेशन वर तुम्ही हे केलंय का? लॉग इन केलंय का? हे बघा. नाही. smartatinnovation.com/pc. इथे तुम्ही अकाउंट क्रिएट करून साइन इन केलंय का? हो सर केले. ठीक आहे. याच्यामध्ये पण नोट्स आहेत ना तुम्हाला? सर पण त्यात काही असं कळत नाही सर समजत ठीक नाही आहे सर बघा. त्यामध्ये. मी माझं अकाउंट क्रिएट करून दाखवतो, मग तुम्ही पहा. ठीक आहे. फर्स्ट तुम्ही तुमचं नाव टाका. ठीक आहे. तुमचं मिडल नेम. कोर्स कोणता आहे तो सिलेक्ट करा. ठीक आहे. सो कॉन्टॅक्ट नंबर. बॅच टाइम नॉर्मली Jan 21च राहू द्या. ठीक आहे. बॅच टाइम जो असेल तुमचा जो रेग्युलर टाइम आहे तोच सिलेक्ट करा. ठीक आहे. 4 PM जो असेल तो. ठीक आहे. सो एरिया तुमचा राहायचा जो एरिया आहे तो. नंतर तुमचं एज्युकेशन काय चालू आहे ते सगळं. आणि कन्फर्मेशन डेट. ही कन्फर्मेशन डेट ह्यासाठी आहे की तुम्ही ज्या दिवशी फीस भरणार आहात त्या दिवशीची कन्फर्मेशन डेट आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही कन्फर्मेशन डेट म्हणजे फीस भरसाल त्या दिवशी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही ह्या टेम्पररी लॉग इनमध्ये नाही येणार. तुमचं लॉग इन हे फर्स्ट लॉग इनमध्ये असणार. फर्स्ट लॉग इन मध्ये म्हणजे कुठं नेमकं तर ते सांगतो. जे दिसतंय ना स्टुडंट लॉग इन, इथे तुमचं लॉग इन असेल. पण जोपर्यंत तुम्ही फीस भरत नाही तोपर्यंत तुम्हाला आय हॅव नॉट कन्फर्म माय ॲडमिशनवर क्लिक करावं लागेल. आणि इथे मग तुमचा जो ID असेल तो टाकून इथे मग पासवर्ड टाकायचा ASD. ओके. आणि साइन इन केल्यावर मग तुम्हाला नोट्स मिळतील. अपलोड फाईलवर क्लिक करायचं. मग इथे तुम्हाला कम्प्लीट नोट्स आहेत पायथॉनच्या. ते दिसत आहेत ना? ह्याच्यात तुम्हाला थेरी पण सांगितली. इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन और हिस्ट्री. ठीक आहे. प्लस फीचर्स काय आहेत पायथॉनचे, ॲप्लिकेशन्स काय आहेत, हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन. ठीक आहे. पायथॉन कसं इन्स्टॉल करायचे ह्याचे सगळे स्टेप बाय स्टेप्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे. पायथॉनचा फर्स्ट प्रोग्राम प्लस तुम्हाला काय असाइनमेंट करायची ते पण इथं डिटेली दिलं आहे. क्रिएट बायोडेटा, क्रिएट ग्रोसरी लिस्ट बिल, क्रिएट पॅटर्न्स, स्क्वेअर, ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, सर्कल्स. ठीक आहे. सो इथे तुम्हाला कम्प्लीट थेरी इथे दिलेली आहे. पण तुम्हाला ह्याच्यासाठी लॉग इन करणं मॅन्डेटरी. ठीक आहे.
ओके. सो आधी हे अकाउंट क्रिएट करा तुम्ही प्रॉपरली. ठीक आहे. वरती ह्या लिंकमध्ये तुमचं सगळ्यात शेवटी असा आय डी दिसेल. ठीक आहे, अकाउंट क्रिएट केल्यावर. ठीक आहे, मग तोच आय डी कॉपी करायचा आणि त्या टेम्पररी लॉग इनमध्ये येऊन तो कॉपी पेस्ट करून मग पासवर्ड ASD टाकून साइन इन करायचं. ओके, समजलं का सगळ्यांना? हॅलो. येस सर. येस सर. ठीक आहे, चालेल. तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पण मिळून जाईल. आणि आणखीन काही क्वेश्चन्स असतील किंवा आणखीन काही सजेशन्स असतील तर ते सांगू शकता तुम्ही मला. सर फीस 2 टप्प्यामध्ये भरली चालेल ना? कसं आहे ना, फीस एक तर खूप कमी आहे. नॉर्मली ऑफलाईनची फीस 4,500 असते आणि ती आम्ही 3 इन्स्टॉलमेंटमध्ये घेतो. आणि 3 इन्स्टॉलमेंट म्हणल्यास 1,500 येतील. सो 1,200ला 2 इन्स्टॉलमेंटमध्ये करण्यापेक्षा म्हणजे ते आम्हाला परवडत नाही ना, कारण आम्हाला समजा तुमचे सर्टिफिकेट जे द्यायचे ना आम्हाला, त्याच्यासाठी पेमेंट पण करावं लागतं. सो 1 इन्स्टॉलमेंटमध्येच तुम्हाला फीस भरावी लागेल. सर याच्यामध्ये काही असाइनमेंट हे करावं लागतं सर, अपलोड करावं लागतं आपल्याला, त्याला मार्क असता का? हो, असाइनमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागतील. त्यावरून तुम्हाला समजा ह्या वीकचा टॉपर कोण आहे ते पण तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे कोणी म्हणजे असाइनमेंट कंप्लीट केली आहे, कोणी बरोबर केली आहे, त्या सगळ्यांचे प्रॉपर इथे नावं पण दिसतील तुम्हाला. जेव्हा तुम्ही अपलोड करसाल ना, तेव्हा इथं सध्या ट्युटोरियल डिटेल्स दिसत फक्त. पण नेक्स्ट टाइम तुम्हाला एक टेबल दिसेल ज्यामध्ये कोणी जास्त असाइनमेंट्स केल्यात आणि ते पण प्रॉपर असाइनमेंट बरं का, म्हणजे करायचं म्हणून केलेलं नाही. ज्यांनी चांगली असाइनमेंट केली, प्रॉपर आन्सर आहे, प्रॉपर कोड आहे, त्यालाच त्याचं नाव टॉपमध्ये दिसेल. आणि आम्ही ही पण तयारी करणार आहोत, जो टॉप राहील त्याला काही ना काहीतरी गिफ्ट मिळेल. सर पण सध्या मार्क राहतात सर त्याला? हो, मार्क पण असणार आहे. विदाउट सर मार्क बाय कसं मिस्टेक टॉप बाय मिस्टेकली विदाउट मार्क चुकलं कसं टॉप करणार आहेत तुम्ही? सर, चुकलं कधी प्रोग्राम तर बाय मिस्टेकली? चुकलं तर समजा नॉर्मल -1 मार्क होतील. पण जर समजा सर याला तुमचा मेन एक्झाम मध्ये काही फरक पडतो का याचा, जे सर्टिफिकेट राहतं ह्याच्या मेन त्यामध्ये? एक्झाम मध्ये काही फरक नाही पडत. इथे आपण नॉर्मली ॲज अ इरा म्हणून घेतोय. हा, ओके सर. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त इथे म्हणजे आम्हाला समजा म्हणजे आम्हाला वाटण्यासाठी की यार कोण सध्या टॉप करतंय, कोण कमी आहे. सो ते आम्हाला कळण्यासाठी हे सगळं. ठीक आहे. कारण तुम्ही शिकताय ते खरं आहे, पण तुम्हाला येतंय का हे पाहण्यासाठी हे आम्ही समजा असाइनमेंट्स वगैरे ठेवतो दरवेळेस. ठीक आहे. पण फायनल एक्झाममध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला समजा आम्ही हेल्प करूच. आणि सर ते ठीक आहे. पायचार्मचं जे सॉफ्टवेअर आहे ना सर, हां. सर ते कसं यूज करायचं, म्हणजे त्यामध्ये काय काय फीचर्स आहे, ते कसे यूज करायचे, त्याच्यावर मी थोडंसं लेक्चर ठेवायचं सर एखादं. सो पायथॉन सरांनी दाखवलं नाही का तुम्हाला? हो, पाय दाखवलंय सर, पण मग कसं यूज करायचं वगैरे, अजून त्यात काय काय असतं फीचर, कसं चेंज करायचं, त्यात फाउंड साईज वगैरे सेटिंग मध्ये काय माहित नाही सर अजून. ठीक आहे ना, चालेल ना. सो ह्या गोष्टींबाबतीत जे आहे ना, प्रॉपरली आन्सर सर पण सांगतील तुम्हाला. ठीक आहे. सो मी सरांना सांगून पण दिली ह्या गोष्टी सांगायला. ठीक आहे. पण नॉर्मली जर कधी काही एरर आला, खास करून इंटरप्रिटरचा एरर जर आला ना, तर काय करायचं ती एक गोष्ट सांगतो फक्त. ठीक आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही इथे प्रोग्राम पूर्ण डिझाईन करता. ठीक आहे. ठीक आहे. आता हा रन तर झालेला आहे, पण कधी कधी काय होतं, रन नाही होत, तो इंटरप्रिटरचा एरर दाखवतो. ठीक आहे. मग त्या टाइमला काय करायचं माहिती आहे का, इथे तुम्हाला ही जी फाईल दिसते, ही फाईल डिलीट करो, नाही तर सिंपल काय करायचं, फाईलमध्ये जायचं. ठीक आहे. क्लोज प्रोजेक्ट करायचं. ठीक आहे. डिस्कनेक्ट करो आणि नंतर न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा. ठीक आहे. आणि न्यू प्रोजेक्ट केल्यावर ॲज इट इज हे सगळं जसे तसं राहू द्यायचं, इथे काही चेंजेस नाही करायचे आणि फक्त क्रिएट करायचं. ठीक आहे. क्रिएट केलं की तुमचं सगळं व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट जो आहे तो ऑटोमॅटिकली प्लेस होऊन जाईल. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही. ओन्ली क्रिएट करो
बाकी सगळं सेट आहे. दिसतंय अपडेटिंग इंटरप्रिटर पाथ. सो हा सगळा जो कोड असेल तो कम्प्लीट डिलीट करून टाका. आणि इथे मग रन करा. ठीक आहे. सो झाला रन. सो जेव्हा कधी येईल ना इंटरप्रिटरचा म्हणजे एरर किंवा कोणताही प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा प्रोजेक्ट हा पूर्ण क्लोज करायचा. ठीक आहे, क्लोज प्रोजेक्ट आणि नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा. ठीक आहे, समजलं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? नो सर. हॅलो, नो आहेत सर. का झोपून ओके, गेले सगळे? समजलं सर. हां, ठीक आहे, चालेल. सो आज एवढंच आहे. ह्या व्यतिरिक्त आपण भरपूर काही गोष्टी घेणार आहोत. ठीक आहे, पण तुम्ही पण आम्हाला काही सजेस्ट करत राहा. ठीक आहे, चालेल? ओके सर. हो सर. ओके, सो बाय. सो आता सर तुमचं लेक्चर घेतो. हॅपी प्रोग्रेस. आवाज येतोय सर्वांना? येस सर. येस. ओके. सो ऐकत होतो मी छोटीशी बॅच. तुम्हाला मे बी बहुतेक आहे ना केबीसीच्या क्वेश्चन्स मध्ये काही अडचण आली वाटतं. हा सर, तुम्ही एवढं कॉम्प्लिकेट नव्हतं घेतलं सर. ते क्वेश्चन खूप कॉम्प्लिकेट होते ना. तेच तुम्ही आपल्याला आहे साधी ना प्रूफ सांगच एकदम एकदम सहज सांग. कॉम्पिटिबिलिटी एकदम हेवी ठेवावी लागणार आहे. क्वेश्चन सगळे इझी होते. मी तुम्हाला सगळे सांगतो. सगळ्याचे आन्सर तुम्हाला पटतील. अरे यस, तेच आपण जे शिकलो होतो तेच. बस. ओके. सो पुन्हा एकदा आहे ना याचं तर आन्सर तुम्ही सांगू शकाल. ओके, काय होतं याचा हो आन्सर? सर. सी ऑप्शन होतं सर याचं. सी होतं, करेक्ट. हो. त्यानंतर याचं ट्रू. याचं बी ऑप्शन होतं बरं. सर, आता ट्रू. मी एकदा आहे ना एक काम करू आहे ना, मी क्वेश्चन समजून सांगतो फक्त. ओके, आणि तुम्ही हो आन्सर त्याचं करेक्ट देणार. ए इज इक्वल टू 10 हा कॅपिटल ए आहे. बी केअरफुल. कॅपिटल बी आहे, त्याची व्हॅल्यू 20 आहे. सी इज इक्वल टू ए कॅपिटल इज लेस दॅन 5. 10 इज लेस दॅन 5. काय आन्सर येईल याचं? तुम्ही टाईप करून सांगितलं तरी चालेल. मेसेजवर पण आहे मी. ए येईल, बी येईल, सी येईल का डी येईल? बी सर, बी. बी, करेक्ट, बी. कारण काय माहितीये का, TRUE मध्ये टी कॅपिटल आहे पायथॉन मध्ये स्ट्रिक्टली. ओके, आता हे लक्षात ठेवा. हा, नेक्स्ट. ए इज इक्वल्स टू 5, बी इज इक्वल्स टू ए मस्ट बी लेस दॅन इज इक्वल्स टू 5 अँड ए इज ग्रेटर दॅन 3. केअरफुली. ए ची व्हॅल्यू 5 आहे. ओके, बी मध्ये आपण हा कंपॅरिझन घेतो आहोत, ज्यामध्ये ए हा 5 पेक्षा छोटा अँड इथे कॅपिटल ए ची व्हॅल्यू सेट केली, बट आपण इथे ए छोट्या लिपीतला दिलेला आहे. ठीक आहे, आणि ग्रेटर दॅन 3. आता सांगा काय काय आन्सर आहे याचा? कंपाईल एरर. कंपाईल एरर. कारण काय, ए छोटा आहे आणि इथे ए आपण छोटा आहे. कॅपिटल मध्ये. ओके, नेक्स्ट. आउटपुट. ए हा TRUE टी कॅपिटल आहे. इट मीन्स इट इज करेक्ट. बी ची व्हॅल्यू 5 आहे. सी इज इक्वल टू 5 प्लस बी. 5 प्लस बी इट्स मीन इट इज 10. ओके, 10 हा 9 पेक्षा लहान आहे का? तर नाही. ऑर मीन्स ऑर. ओके, अँड ए डायरेक्टली ए आहे. ए म्हणजे ट्रू आहे. ओके, सो इथे फॉल्स पहिलं ऑर ट्रू. फॉल्स ऑर ट्रू. ऑर मध्ये याचा आन्सर ट्रू येणार आहे. ओके, म्हणजे आन्सरच सांगून दिलं मी ऍक्च्युली. ट्रू येईल. हा, आता याचं सांगा. वाचून दाखवतो. ए इज इक्वल्स टू टी कॅपिटल ट्रू. बी इज इक्वल्स टू फॉल्स, बट फॉल्सचा एफ छोट्या लिपीत आहे. सी इज कंपाईल इक्वल एरर सर. येस. डी माझा आन्सर. हा, बोलो बोलो ब्रो, क्या हुआ?
है ना. याचा आन्सर काय येणार डी. डी कंपाइलर. कंपाईल एरर आहे ना. हे याच्यात काहीच नवीन नव्हतं. बट आता हे अशा बारीक बारीक गोष्टी होणार. इट इज पार्ट ऑफ ऑब्झर्वेशन. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतरही आपल्याला ही लेवल थोडीशी इन्क्रीज करावीच लागणार आहे. कारण आपण पायथॉनमध्ये डीलिंग करतो आहोत. तर सध्या लगेच ज्यांना याच्यामध्ये काम करायचंय त्यांच्यासाठी सजेशन हेच आहे की आपल्याला फॉरेनमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे. लाईक तुमचं एक फ्रीलान्सिंगचं पोर्टल आहे, ट्रूलान्सिंगचं पोर्टल आहे, अपवर्क म्हणून एक पोर्टल आहे. तर त्यावर पायथॉन मधले प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. बट ऑल क्लायंट और ऑल व्हेंडर बिलॉंग्स टू फॉरेन. ते आपल्या देशाच्या व्यतिरिक्त राहतात. तर मग आता त्यांना आपल्याला अशी लोकल कॉम्पेटेबिलिटी देऊन चालणार नाही. आपल्याला कुठेतरी हेवी कॉम्पेटेबिलिटी द्यावी लागेल. फॉर दॅट आपल्याला आपलं थोडं कम्युनिकेशन स्किल पण इम्प्रूव्ह करावं लागेल. साईड बाय साईड तुम्ही ते करत आहात असं गृहीत धरतो. अदरवाईज आपण आपल्या बॅचमध्ये पण एक छोटासा रूल करीत जाऊयात की एक दिवस आपण स्पेसिफिक इंग्लिशमध्ये बोलणार. व्हॉट एव्हर तुमचे क्वेश्चन्स असतील ट्राय टू आस्क इन इंग्लिश. एक दिवस हम सिर्फ हिंदी में बात करेंगे और एक दिवस आपण आपलं मराठीमध्ये ट्राय करत जाऊ. सो याचा आन्सर काय आहे. सो क्वेश्चन सांगतो इज इक्वल्स टू 50, बी इज इक्वल्स टू हे. डी ऑप्शन सर हे चालवतो. हे चालत राईट. ओके. हो डी ऑप्शन. हां. सो आता काही अडचणी कोणाला नो सर. नाही आहे ना. सो तिथल्या तिथंच होतं फक्त. नेक्स्ट टाइम पण इतकं बारकाईने असणार आहे. ओके. सो अजून थोडंसं यामध्ये आपण एक स्टेप पुढे जाऊया. So let's start our today's presentation, which is day 5. So let's start. Small progress is still progress. Okay. बऱ्याच वेळेस असं होऊ शकेल दिवसभरात आपण खूप थोडंच पुढे सरकलो बट हरकत नाही. स्टील ती प्रोग्रेस आहे. थांबण्यापेक्षा तर ते बेटर आहे. सो लेट्स गेट अहेड. तर आपण अगोदर म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये पायथॉनचं इंट्रोडक्शन बघितलं. देन काही ऑपरेटर्स बघितलेत कंपॅरिझन वाले. अँड देन रिलेशनल ऑपरेटर्स ज्यामध्ये अँड, ऑर आणि नॉट असे ऑपरेटर्स आपण बघितले. सो मीन व्हाईल तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल असं गृहीत धरतो. उद्या आपण यातले बरेचसे प्रोग्राम चेक करणार आहोत. त्याची व्यवस्था तुम्हाला आज सांगून देतो कसे तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. स्टेप बाय स्टेप आज आपण त्यावर थोडंसं जास्त फोकस करणार आहोत. जास्त वेळ त्याला जाणार आहे आपला. कारण आपल्याला इथून पुढच्या प्रोग्रेससाठी, इथून पुढच्या ॲनालिसिससाठी किंवा त्याला आपण काय म्हणू इव्हॅल्युएशनसाठी गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट. नेक्स्ट ऑपरेटर्स, नेक्स्ट रिलेशन. आजचे जे टॉपिक्स आहेत ते हे असणार आहेत ज्यामध्ये आपण बिटवाईज ऑपरेटर शिकणार आहोत. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर शिकणार आहोत आणि त्यानंतर मेंबरशिप ऑपरेटर शिकणार आहोत. सो लेट्स गेट अहेड. लेट्स गेट स्टार्टेड. माय फेवरेट. तो ओ शिट यार गडबड झाली. व्हॉट इज लँग्वेज ऑफ कॉम्प्युटर. पीपीटी बनवताना थोडी मिस्टेक झाली. व्हॉट इज लँग्वेज ऑफ कॉम्प्युटर. आन्सर पण इथेच देऊन टाकलं मी चुकून बायनरी. ही आन्सरची स्लाइड होती. बरं. तर साधारण आपण म्हणजे ह्युमन ओके 0 to 9 ही नंबर सिस्टम फॉलो करतो आणि कम्प्युटर हे फक्त 0 आणि 1 ही नंबर सिस्टम फॉलो करतो. तर याला आपण समजून कसं घेणार आहोत. याला आपण असं समजून घेणार आहोत की आपल्याला 10 बोट आहे म्हणून आपण 0 ते 9 म्हणजे 10 अंकीय नंबर सिस्टम, अंकीय पद्धत आपण फॉलो करतोय. कम्प्युटरला फक्त 2च बोट आहेत. तुम्ही म्हणजे 2 बोट कोणते आहेत. त्या दिवशी डिस्कशन झाल्यानुसार कम्प्युटरमध्ये इलेक्ट्रिसिटी हे फूड म्हणून यूज होतं आणि त्या फूडमध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनमध्ये 2 स्टेट्स आहेत. एक तर तो प्रेझेंट राहील नाही तर ॲब्सेंट राहील. इन द सेन्स त्याला फक्त 2च बोट आहे सांगण्यासाठी. तर मग त्यामुळे तो फक्त 0 आणि 1 एवढंच वापरेल. आय थिंक तुम्हाला एक कळतं आहे 10 बोट आहे म्हणून. हे पण फॅक्ट खरी आहे की 10 बोट आहे म्हणून आपण 10 नंबर सिस्टम यूज करतो. जर आपल्याला 8च बोटं असते तर आपण ऑक्टल नंबर सिस्टम फॉलो केली असते. ओके. ऑक्टल नंबर सिस्टम कदाचित बऱ्यापैकी जणांना माहिती असेल 0 ते 7 पर्यंत त्यामध्ये नंबर असतात. जर आपल्याला 16 बोटं असते तर आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टम फॉलो केली असते. आणि त्याच्याही आधी समजा आपल्याला जर 4च बोटं असते तर मग आपण 0 1 2 3 जादू सारखं केलं असतं. थोडंसं 6 आहे वाटतं जादूला. मग 6 आपण यूज केले असते. आता 0 आणि 1 हे कम्प्युटर यूज करतं पण त्या 0 1 पासून काही जास्त बनणार नाही. काय बनेल जास्तीत जास्त एक तर 0 बनेल, 0 1 बनेल, 1 0. मग कम्प्युटर काय करतं की इंटरनल मोठे डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी तो कधी कुठलाही एक डेटा छोटासा अक्षर असू द्या, एखादा अंक असू द्या, व्हॉट एव्हर इट इज
तो एक अक्षर स्टोअर करण्यासाठी जो कम्प्युटर आहे हा त्याला एकतर 8 किंवा 16 बिट्स मध्ये प्रोसेस करणार. ठीक आहे, बी केअरफुल हा. की कम्प्युटर त्याला साधा ए जरी साठवायचा ना, तो असं नाही म्हणणार की चला करून देऊ आपण छोटासा बायनरी देऊन, बिलकुल नाही. छोटा ए जरी असला पहिला अक्षर आहे तो त्याला 8 बिट मध्ये कन्वर्ट करणार किंवा 16 बिट मध्ये कन्वर्ट करणार, इट डिपेंड्स. आता तुम्ही म्हणजे 8 बिट 16 बिट काय, 8 बिट हे थोडे जुने कम्प्युटर यूज करायचे जेव्हा आस्की कोड वापरला जायचा. आस्की म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आणि आता 16 बिट युनिकोड आलेला आहे. युनिकोड म्हणजे युनिव्हर्सल कोड की ज्याच्यात मराठी भाषेला पण सपोर्ट आहे. तर सध्या आपली पूर्ण दुनिया 16 बिटवरच आहे, बट स्टील अजूनही ड्युअल कोरमध्ये बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टम आस्की कोडलाच सपोर्ट करतायत. आस्की इन द सेन्स ज्यामध्ये एका कॅरेक्टरसाठी 8 वेळेसच फक्त प्रोसेस होणार. तर आता इथे वरती दिलेला जो 01000111 आहे तर हा एचचा कोड आहे, कॅपिटल एच. ओके, आणि सिक्वेन्शियली पण याचा एक विशिष्ट नंबर आहे. ओके, आता आपण एक येणाऱ्या स्लाइड्समध्ये बघू. सध्या पुरतं फक्त एवढं समजून घ्या की कम्प्युटरला नुसतं 0-1 पासून काही जास्त बनत नाही. जसं आपण नुसतं 0 ते 9 इथपर्यंत नाही थांबलेलो, आपण याच्या पुढे सरकलो ना, याच्या पुढे आपण 10 लिहितोय, याच्या पुढे आपण 11 लिहितोय. मग 10 कसं लिहिला ते पहा. 9च्या पुढे आपण 1ला प्रायोरिटी दिली कारण 0ची प्रायोरिटी झाली. आता 1ला आपण 0 सोबत घेतलं म्हणजे 10 झालं. 1ला 1 सोबत घेतलं म्हणजे 11 झालं. 1 2 12 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 1 9. ओके, आणि मग त्याच्यानंतर 2, मग 2 0 2 1 2 3 2 4 2 5 2 6 26 27 28 असे नंबर्स घेतोय ना आपण. तो आपण ते 9 पर्यंत थांबलो नाही, त्याच्या पुढे आपण लिहितोय. मग तसं कम्प्युटर सुद्धा लिहिणार. कसं लिहिणार ते आपण बघूयात. ओके, तो साधारण आपण जो 0 लिहितो, कम्प्युटर समजा 8 बिट वाला असेल तर तो असं काहीतरी लिहिणार. ओके, 8 वेळेस 0 लिहिणार बस. त्याच्यानंतर आपण 1 लिहिणार, कम्प्युटर लिहिणार 4 वेळेस 0, त्यानंतर पुन्हा 0 0 0 1. आता मजा आहे 2ला. ओके, ते 2ला काय लिहेल माहितीये, तर 2ला लिहेल 0 0 0 0 0 0 1 0. ओके, आता 1 0 म्हणजे काय पहा, 1च्या पुढचा असा नंबर शोधायचा ज्याच्यामध्ये फक्त 1 आणि 0 आहे. बी केअरफुल हा. 1च्या पुढचा आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये फक्त 1 आणि 0 आहे. बघा, तुम्ही 2 जर लिहिलात तर तो चालणार नाहीये, 3 पण नाही चालणार, 5 पण नाही, 9 कोणताच नाही ना, फक्त 1 आणि 0. आणि मग असा कुठला अंक आहे तर ज्यामध्ये 1 0 याच्यामध्ये आहे, पॉसिबल आहे 1 0. ठीक आहे, आता 3चा एक सांगतो, मग 4चा तुम्हाला सांगायचा. 3 साठी येणार 11. ओके, याच्यामध्ये पण दुसरा कुठलाच अंक नाही. आता 11 नंतर काय आहे तुम्ही पटकन टाईप करून सांगा. ओके, 3 साठीचा बायनरी हा आहे. 11 साठी काय येईल, 11 नंतर काय येईल, 20 नाही चालणार कारण 2ला त्रास आहे आपल्याला. करेक्ट, ऋषी वाकोडे 1 0 0 दिला त्याने. ओके, सो 4 साठीचा बायनरी हा असेल. 11 नंतर डायरेक्ट 100च असा आहे 1 0 0 की ज्याच्यामध्ये 0 1 व्यतिरिक्त काही नाही. बाकी तुम्ही कुठला अंक घ्या, 20 घ्या, 21 घ्या, 22 50 100, काही ना काहीतरी आहे डायरेक्टली 100. बरं, आता अजून एक 5 नंबर साठी पटकन सांगा, 5 नंबर साठी काय येईल. हा, 5 नंबर साठी काय येईल, टायपिंग करून पटकन सांगा. करेक्ट, 101. 100 नंतर लगेच एक अंक आहे 101. करेक्ट. तर आता याच्यात ते पण लक्षात ठेवा, 100 किंवा कुठल्या अंकानंतर तर लगेचचा अंक पाहिजे है ना, एकदम असं पुढचा नाही. 6 साठी काय असेल, 111. फिरसे थोडंच अजून अलीकडेच आहे. 111 थोडा पुढे गेला. 110. हा, है ना, 110. ओके, सूरज करेक्ट. आता काय येईल 7 साठी, 111. करेक्ट 111. 8 साठी 1000. करेक्ट 1000. येस 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 येस, नाईस. आता 9 साठी 1010. बी केअरफुल, थोडस पुढे गेले. 1001. हा राईट. 1011. अरे माझ्याकडून चुकला, इथे 1001 आहे बरं. करेक्ट आहे तुमचं. हा, ओके सर. 1001. 10 साठी काय आहे, 1010. करेक्ट. आता 11 साठी सांगा, 1011. 10. 1011. हा, 1011. करेक्ट. त्याच्यानंतर 111. ना
थोडासा अजून. 1100. हा राईट. 1100 1000. आहे ना. हा आता काय येईल? 110. ओके. याच्यानंतर 1110. करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग 11. त्याच्यानंतर मग येणार तुमचा पुढचा 4 वेळेस 1 म्हणजे 15. तो काही जण आन्सर देत होते, यातले मी थोडी थोडी नावं घेतो हा टेक्स्ट मध्ये. सूरजने आन्सर दिलं, ऋषी एक आन्सर देत होता. माझ्या मध्ये ऑनलाईनला ओम आन्सर देतोय का? ऑनलाईनला आता कोण बोलत होता आन्सर देताना? 2 जण. येस, मी होतो सर, समाधान कोमने. समाधान. ओके, यस, समाधान एक होता. ओके, बाकीच्यांना सगळ्यांना कळालं का काय प्रकार आहे? आपल्याला एकदम इन डेप्थ मध्ये तर जायचं नाहीये, बट बायनरी नेमकं कशा फॉर्म झाल्यात हे आपल्याला कळायला पाहिजे. तो सगळ्यांनी एकदा हँड रेज करा, जेणेकरून मला कळेल की यस लक्षात येत आहे म्हणून. नम्रता, ऋषी, अजून मयुरी अँड 2 मोर रेज देअर हँड. ओके. आणि काही क्वेश्चन असेल, समजा थोडंसं माहिती घ्यायचं प्रॉब्लेम जरी असेल, तरी तुम्ही डायरेक्टली टाईप करा आणि विचारा. इट इज सिम्पल. आपण बायनरी मध्ये जसं आपल्या नंबर सिस्टम मध्ये 0 1 2 3 4 घेतोय, तर तिकडे काहीतरी आहे, पण मग तिकडे त्याला 2 नाही चालत, 3 नाही चालत. ओके, असतात आपल्या इकडे काही काही जण. तर जसं त्यांना एक विशिष्ट गोष्ट नाही चालत, सेम तसंच इथे पण आहे. तो स्पेसिफिक 0 1 घेणार, बाकीचे अंक नाही घेणार. मग असे अंक आपल्याला शोधायचे की ज्याच्यात फक्त 1 आणि 0 आहे. नक्कीच हा नंबर खूप पुढे पुढे पळणार. सो मग आता आपल्याला ह्या बायनरीजवर प्रोसेस करायचे. आज आपण बिट वाईज शिकायचं कारण हेच आहे की आता आपण अंकांवर प्रोसेस केली, कंपॅरिझन करताना आपण 10 11 पेक्षा लहान आहे, 10 11च्या बरोबरीत आहे, असं काहीतरी आपण करीत गेलो. सगळं त्या डेसिमलवर प्रोसेस होते. आज आपण बिट वाईज मध्ये ह्या बायनरीज कडे बघणार आहोत. आन्सर आपलं डेसिमल मध्येच येणार आहे, परंतु आपली प्रोसेसिंग मात्र बायनरीवर होणार. ओके, कशी होणार? लेट्स चेक आउट. बिटवाईज मधला पहिला ऑपरेटर आहे आपला राईट शिफ्ट. केअरफुली लक्ष द्या. पहिला ऑपरेटर आपला काय आहे? राईट शिफ्ट. बघा, आपल्याकडे एक अंक आहे 10 आणि 10चा हा बायनरी आहे 0 0 0 0 1 0 1 0. ठीक आहे. आणि इथे 10 मध्ये हा ऑपरेटर दिला राईट शिफ्टचा आणि 1, म्हणजे काय होणार की 10चा बायनरी हा उजवीकडे एक घर सरकणार. ओके, ऍनिमेशन कडे लक्ष द्या. उजवीकडे एक घर म्हणजे उजवीकडे एक घर सरकला तर तो असा होणार. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात शेवटचा एक शून्य काढला, इकडून रिकामी जागा म्हणजे तो शून्याचा आहे. ओके, पुन्हा एकदा हा बायनरी राईट साइडला एक घर सरकणार अँड यू रिमेन अँड यू गॉट 101 फक्त. ओके, मग फक्त 101 हे कशाचं आहे? तर इथे आपण चेक केलं, फक्त 101 हे 5चा बायनरी आहे. ठीक आहे, 5चा. तर आपण चेक करू आपल्या प्रोग्राम मध्ये ते करेक्ट येतो का. आधीच सुरू करायला चालेल. जसं आपण राईट शिफ्ट केलं तसंच एक लेफ्ट शिफ्टचा पण प्रोग्राम, तो पण पाहून घेऊया. ओके, दिस इज राईट शिफ्ट. नेक्स्ट इज, ओ नाव तेच राहिलं, लेफ्ट शिफ्ट. बघा इथे 7 बाय मिस्टेक आहे. दिस इज बायनरी ऑफ 5. ठीक आहे, हा 5चा बायनरी आहे. 5चा बायनरी ह्या वेळेस डावीकडे एक घर सरकणार. ओके, डावीकडे बघा, डावीकडे एक घर सरकला म्हणजे शेवटी एक 0 आला. आणि हा जो काही बायनरी आहे तो आता कोणत्या संख्येचा आहे? तर 1010 इज बायनरी फॉर 10. जसं आपल्या आधीच्या सिरीज मध्ये आपण बघितलं. इथे 10चा बायनरी बघून घ्या तुम्ही, 1010. लेट्स चेक आउट की हे सगळे आन्सर्स पायथॉन मध्ये कसे दिसणार आपल्याला. तर इथे सिम्पली प्रिंट लिहितो आणि डायरेक्ट यातच करतो. आता 10 राईट शिफ्ट 1, 10चा बायनरी एक घर उजवीकडे सरकणार आणि जे डेसिमल आन्सर येणार, यू कॅन सी दॅट येत आहे 5. ओके, हे आहे 5. पुन्हा एकदा
5चा बायनरी लेफ्ट शिफ्ट करू आपण आता. ओके, म्हणजे 5चा बायनरी डावीकडे एक घर सारखा होणार. तो 10चा बायनरी तयार होतो आहे अँड यू विल सी 10. ओके, सो आता एक काम करतो मी छोटासा. दोनच मिनिट हा. डेस्कटॉप कॉम्प्युटर ते नाहीये. ठीक आहे, सो एक छोटस टास्क परफॉर्म करतो मी, तुम्ही पण बघा ते. हा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सगळे बायनरीज लिहून देतो क्विकली. 0 1 2 4 5 6 7 8 9 10 आणि 15 पर्यंत, 20 पर्यंत लिहितो. ओके, आपल्याकडे एवढे बायनरीज आहेत. चॅट मध्ये एक नंबरचा चार्ट दिसत असेल, आता सगळ्यांना दिसतोय ना? हँड रेज करा पटकन. चॅट मध्ये दिसतोय सर्वांना? येस. तर इथे काही बायनरीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आता तुम्हाला काही क्वेश्चन विचारेल, मला पटकन त्याचे तुम्ही आन्सर्स करायचे. हा, सो 5 लेफ्ट शिफ्ट झाला, एक राईट शिफ्ट झाला, व्हॉट एव्हर. सो व्हेरी इझी. पहिल्यांदा 2 पासून स्टार्ट करतो, लेफ्ट शिफ्ट करतो 1 ने. सो 2 लेफ्ट शिफ्ट 1. सो 2चा बायनरी, हा 2चा बायनरी डावीकडे एक घर सरकेल, तर काय बनेल? 0. आन्सर. बी केअरफुल. लेफ्ट शिफ्ट 1 म्हणजे काय होणार माहितीये? हा 1. डावीकडे, हा तर हा 1 जो आहे ऍक्च्युली इथून हटेल आणि इकडे येईल. आता 1 0 0 कशाच बायनरी आहे? 4चा. मग आन्सर येणार त्याचं 4. पुन्हा एकदा. हा, नाही कळालं, एकदा मी पेंट ऑन करतो. आपला हा बायनरी आहे 0 0 0 0 0 0 0 0 1 0. हा आपला बायनरी. ठीक आहे, तर जेव्हा तो लेफ्टला सरकेल, तेव्हा काय होईल? एक घर इकडचं कटेल. ओके, पण शेवटी तो एक बाईट ऍड होणार. जसं ह्या प्रेझेंटेशन मध्ये बघा तुम्ही, लेफ्ट शिफ्ट वाला. आता 101 जेव्हा डावीकडे सरकणार तेव्हा डावीकडचा एक कटणार, पण इकडून राईट साईडने पण एक ऍड होतो. पण मग बाईट तर तो लेफ्टला सरकतोय आणि जो ऍड होतो तो ऑलवेज झिरोचा असणार. ते पण एक आपल्याला कन्सिडर करावा लागेल. मग हा कंबाईन जो काही बायनरी असेल त्याचा आपल्याला आउटपुट बघायचं असतं. सो मग आता इथे आपण 2 घेतले होते. 2 म्हणजे नुसता 1 0. जेव्हा लेफ्टला सरकेल तेव्हा एक दुसऱ्या घरातून निघून तिसऱ्या याच्यात येईल, म्हणजे 1 0 0. 1 0 0चा आउटपुट 4 आहे. सो इथेही त्याचा आउटपुट 4 दिसेल. आउटपुट दिसतंय सर्वांना? बरं, आता अजून एक याच्यात तुम्हाला हिंट अशी देऊन ठेवतो, आपल्याला प्रयत्न करायचा आहे बिटवाईज पूर्णपणे शिकण्याचा. पण इन केस एखाद्याला जर नसेल कळत तर बिटवाईज इज नॉट पार्ट ऑफ एनी, म्हणजे असं काही खूप मोठं
मोठं काही याच्यातून होणार आहे साध्य असं काही नाहीये. बट स्टील एक प्रोग्रामिंगची डेप्थ आपल्याकडे असल्याचा अनुभव आपल्याला राहत जाईल की नाही आपण बरंचसं इन डेप्थ पर्यंत गेलेलो होतो. कारण इन प्रॅक्टिकली याचा कुठेच यूज तसं आम्ही पण केलेलं नाहीये, कुठेच नाही. ओके, फक्त प्लस मायनस अँड ऑर यांचाच वापरतो जास्त प्रमाणात. ओके, बट स्टील आपल्याला हे माहिती असायला हवं. 3 लेफ्ट शिफ्ट 1 पटकन याचा आन्सर द्या. 3 लेफ्ट शिफ्ट 1 तुमच्या स्क्रीन मध्ये बघा. हा बोलो. 6 सर. 6 येस करेक्ट. ओके, इथे मी टाईप करतो. तिचा बायनरी 000000011 हा जेव्हा डावीकडे सरकेल तेव्हा एक कटेल, शेवटी एक येईल आणि हा बायनरी आहे 6चा. लेट्स चेक आउट. 6. कॉपी करतो. सगळंच दोन्ही पण दिसतंय स्क्रीनवर, त्यामुळे काय अडचण यायला नको. हा पुन्हा एकदा. नीट बघा. इट इज 4 राईट शिफ्ट 2. 4 ला आपण उजवीकडे 2 घरं सरकवणार. 4चा बायनरी इथे आहे, याला आपण उजवीकडे 2 घरं सरकवणार. उजवीकडे 1 सरकवलं. 0. हा 1 करेक्ट. फाईन झालं का? 1. सो तुम्हाला पॉइंट कळाला असेल, पण यावर एकच करत राहा की मॅक्सिमम प्रॅक्टिस करीत राहा. ओके, आहे सिम्पल. राईटला आता इथे कसं आहे ना, बरेच जण असं सांगतात म्हणजे ऍक्च्युली प्रॉपरच आहे ते पण. बरेच जण असं म्हणतात राईट शिफ्ट जेव्हा आपण करतो तर शेवटचे 2 कट होऊन जातात. म्हणजे सरळ बोलायचं झालं तर, आणि खरं पण आहे ते. राईटला सरकतं म्हणजे, पण मग त्यात खरा अर्थ त्याचा तो एक बाबा राईटला शिफ्ट होणे. ओके, सो इफ इट इज शिफ्टिंग टू द राईट देन लास्ट 2 numbers विल बी एलिमिनेटेड अँड इट इज सेम फॉर लेफ्ट शिफ्ट ऑल्सो. 4ला जेव्हा लेफ्ट शिफ्ट केलं जाईल तेव्हा डावीकडचे 2 नंबर्स हे एलिमिनेट होतील, परंतु अल्टिमेटली शेवटी 2 ऍड होतात. तर मग बरेच जण ते सांगतात की शेवटी 2 ऍड करा 0 0. 4ला तुम्ही डावीकडे 2 घरं सरकवत आहात तर शेवटी 2 0 0 ऍड करा. मग 1 1 0 0 याचा काय जे बायनरी असेल तो बनेल. सो इट इज 12. 16. हा 4ला. ओके, माय बॅड. हा आपण 4 इट इज 1 0 0. आपण यालाच पाहत बसलो. 4चा 1 0 0 आहे. याला आपण 2 घरं इकडे सरकवणार, म्हणजे एक इथे येईल एक इथे येईल. हा बायनरी आपल्याला बघायचा. 1 0 0 0 0 त्याचा 16 आहे. इथे 16चा बायनरी बघा दिसतो आहे. सो सगळ्यांना कळालं असेल तर सगळ्यांनी प्लीज हँड रेज करा आणि क्विकली. आणि काही अडचण असेल लगेच माईक ऑन करा. क्वेश्चन्स तुमचे असतील तर विचारा. नाईस. सो केलेले आहेत. हा विचारा. सर आपलं 1 जर कट झालं तर मग 1च ऍड करायचं का 0 ऍड करायचं? एक काम करता का, टाईप करून सांगता का, कारण आवाज आहे ना थोडासा मला खराब येतोय. क्विकली टाईप करा. आय एम वेटिंग. हा थोडासा माइक. 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0 कट 1 अँड ऍड 1 या 0 0 0 0. इथे आता राईट शिफ्ट जर केलं शेवटचा एक 0 कटेल आणि हा शेवटून एक 0 ऍड होईल. ओके, आणि लेफ्ट शिफ्टला जर सरकला तर 1 0 कटणार. सॉरी, स्टार्टिंगचा 1 0 कटणार, शेवटी 0 ऍड होणार. इट्स नॉट युअर स्नेक. आपण स्नेकचा गेम जसं खेळलो की इकडून साप घुसला तिकडून साप येत होता, तसं नाहीये काही. हे 0च येणार आहे. ठीक आहे. कदाचित त्यांना असं वाटलं का
इथे जर एक आहे आणि तो जर तिकडे लेफ्टला एंट्री झाले तर शेवटून निघतो काय? तसं बिलकुल नाहीये. ठीक आहे, शेवटून झिरोच येणार आहे. राईट राईट, गुड क्वेश्चन. ओके, काशी समजलं ना? हॅलो भैया, तुझं नाव काय आहे? नाव काय तुमचं? काशी, काशीच आहे. ठीक, छान. ओके, तो अजूनही काही क्वेरीज असेल आपण लेक्चर नंतर डिस्कस करूयात. आता आपण थोडंसं पुढे सरूयात. इट इज लेफ्ट शिफ्ट अँड राईट शिफ्ट. देन बिट वाईज. ओके, बिट वाईज अँड मध्ये काय होईल? असे दोन बायनरीज असतील. जसं इथे दोन बायनरीज आपल्याकडे, ज्यामध्ये पहिला जो बायनरी आहे तो 5चा आहे आणि दुसरा जो आहे तो 6चा आहे. ओके, सो इफ यू फॉलो इट केअरफुली, तर पहिला जो आहे तो 5चा आहे, दुसरा 6चा आहे. आता तिसरा जो बायनरी बनेल तो कशाचा बनेल? ओके, सो तिसरा बायनरी जर अँड ऑपरेटर वापरला आपण अँड मध्ये, ओके, तर कसा बनेल? बिट वाईज कॅल्क्युलेशन केलं जाईल. तर 1 0 म्हणजे तो राहील 0, 0 1 0. अँड साठी दोन्हीकडे एक हवा आहे. तर इथे जिथे दोन्हीकडे एक आहे तिथंच फक्त एक कॅरी होईल. अदरवाईज हा 0, हा पण 0, बाकी सगळं 0 0. तर बायनरी बनला आता 0 1 0 0. ओके, आणि आता याचा आन्सर 0 1 0 0चं 4 असा आहे. आपण आता ते चेक करूयात. आपण लिहिणार 5 अँड 6. त्याचा ऑपरेटर द्यायचा आपल्याला ठरल्यानुसार 5 अँड 6. लेट्स चेक. आन्सर 4 आहे. ठीक आहे, ॲज एक्सपेक्टेड. बरं, याच्या पुढचं ऑर. ऑर मध्ये काय होईल? का दोन्हीकडे कुठेतरी त्याला एक हवा आहे. जसं हाच आपण बायनरी कॅरी जर केला तर 1 0 आहे ना, तर दोघांपैकी कुठेतरी 1 आहे ना, बस खुश येतो. 0 1 दोघांपैकी आहे ना 1, ठीक आहे, खुश. 1 1 म्हणल्यावर तर मग खुशीच खुश. कुठेही 1 असेल तर तो 1 असं कॅरी करेल. 111 हे आन्सर येईल त्याचं, जे की 7चा बायनरी आहे. आपण आता पाहूयात आउटपुट काय येतं. शिफ्ट F10, यू विल सी इट इज 7. ओके, 7. त्यानंतर बिट वाईज ऑर. बिट वाईज ऑर याच्यामध्ये एक्सऑर. ओके, ऑर लिहिलं. एक्सऑर म्हणजे एक्सक्लुसिव्ह ऑर. एक्सक्लुसिव्ह ऑर मध्ये दोघांपैकी कुठेतरी त्याला एक सॉरी माय बॅड, त्याला दोन्ही ठिकाणी वेगवेगळं हवं आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 1 0 आहे ना, तर तो 1 कन्सिडर करेल. ठीक आहे, 0 1 आहे ना, तो 1 कन्सिडर करेल. त्याला सारखं नको. ओके, इथे सारखं 1 1 आहे ना, त्याला पण 0. 0 0 आहे ना, त्याला पण 0. सो सेम विल बी नॉट अलाउड. डिफरन्स विल बी एंटरटेन्ड. डिफरन्सला एंटरटेन करणार. मग इथे डिफरन्स आहे पहा, एक 0 1 1 आहे, ठीक आहे, यस गुड. एक 1 1 0 आहे, यस गुड. 1 1 ला नको. 1 1 म्हणलं की तो लगेच 0. हा एक्सऑर एक्सक्लुसिव्ह आहे हा. मग आता 11 म्हणजेच 1 1 याचा बायनरी 3 आहे. आणि बघूयात आपण इथे लिहितो 5 मध्ये हे सिम्बॉल अँड लेट्स चेक आउट. याचा आउटपुट आलेला आहे 3. बिट वाईज ऑर एक्सऑर. यानंतर असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत. आता ह्याच्यामधले आपण फक्त 4 ऑपरेटर्स बघणार आहोत. बाकीच्यांचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे अँड देन तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे की एक्झॅक्टली कसे वर्क करतायत म्हणून. ओके, सो लेट्स चेक आउट. ऑपरेटरचं नाव आहे असाइनमेंट. ओके, पहिलं ऑपरेटर इक्वल, जे की आपल्याला एकदम एक्झॅक्टली माहिती आहे की इथे आपण एक व्हेरिएबल लिहिला आणि असं लिहिलं तर 6 ही व्हॅल्यू ए मध्ये आली, तर जस्ट असाइन झाली त्याची व्हॅल्यू. व्हेरी इझी. आपण ए इथे प्रिंट करूयात अँड यू विल बी देअर. आउटपुट दिसतंय 6. नेक्स्ट ए इज इक्वल्स टू 6 लिहिलं, खाली ए इज इक्वल्स टू ए प्लस 3. ओके, आन्सर काय दिसेल मला एकदा टाईप करून पाठवा. नाही. येस, सगळ्यांनी पाठवा. ओके, ऋषभ प्रसाद कळेल एक्झॅक्टली ऑनलाईन किती माहिती. ओके ओके ओके, समाधान पण आहे. करेक्ट. ओके, 9 दिसेल ना. तर याला मी रन करतो अँड इट इज 9. सो इझी. बट एक शाळा करणार आपण इथे. शाळा सुरू झाल्या आजपासून. सो इथे
जे ए इज इक्वल्स टू ए प्लस आहे ना, याला आपल्याला शॉर्टकट लिहिता येणार आहे. आणि तो शॉर्टकट काय आहे? ठीक आहे, तर इथे ए ला कट करणार आणि असं लिहिणार ए प्लस इक्वल्स टू 3. याचा अर्थ असा होतो, ए ची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्याच्यातच प्लस केलं जाईल 3 आणि ती ए मध्ये टाकली जाईल. ओके, सो सेम आपलं जे पहिलं वाला आउटपुट होतं ए, याचा आउटपुट आणि याचा आउटपुट हे सेम येणार. इट इज शॉर्ट हँड. आपण थोडंसं क्विकली तिथल्या तिथेच आपल्याला चेंज हवा आहे. देन यू कॅन गो फॉर दिस ए प्लस इक्वल्स टू 3. अगेन आन्सर इज सेम. सेम ए मायनस इक्वल्स टू 3. गेस करा बरं काय दिसेल आन्सर. 3. करेक्ट. इट इज 3. नाइस नाइस. ए इंटू इक्वल्स टू 3 काय दिसेल. 18. थोडं केअरफुली. हा, अरे हो, येस येस 18. थोडं कन्फ्यूज झालं. आता 2. करेक्ट. अँड देन हो. हे थोडं अवघडच जाईल है ना. करा बरं गेस. 2.0. नाईस. डिवाइडला 2.0 दिसणार आहे. सुरत सोमांश. नाईस आन्सर. याचं काय दिसेल आता. ए 18. ना 18 नाही दिसणार याचं. एक मिनिट, मी दाखवते व्यवस्थित काय आहे. दिसतंय एक स्टार नाही. 36. हा 36. 36. राईट. एक्सपोनेन्शियल आहे ते. सो इट इज 36. सो गुड. असेच आता हे सगळे शॉर्ट हँड आहेत. जेवढे आपण आतापर्यंत ऑपरेटर शिकलो सगळ्यांसाठी शॉर्ट हँड अवेलेबल आहे. सो तुम्हाला हे सगळेचे सगळे चेक करून बघायचे आहे आणि त्याच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम तुम्हाला क्रिएट करायचा आहे. इट इज इझी. सगळेजण ते करू शकते. आपला आजचं थर्ड वाला जो टॉपिक आहे ऑपरेटरचाच हा तिसरा पार्ट आहे ज्याचं नाव आहे मेंबरशिप ऑपरेटर. ओके, हा पण खूप कामाचा आहे. बघा याच्यातले असे आहेत ना, काही काही अंडर रेटेड म्हणतो आपण की यार पिक्चर तर भारी आहे परंतु बॉक्स ऑफिसवर काही कमाई नाही केली. तर तशातलं हा ऑपरेटर आहे. याच्यातले हे जेवढे असाइनमेंट वाले आहेत, ओके, सो मोस्टली कुठं नाही आपल्याला प्लस मायनस इंटू दिसतील. बट शॉर्ट हँड असाइनमेंट हे खूप वेळेस वापरलं जाणार ऑपरेटर. इतक्या वेळेस की विचारूच नका. ओके, तसंच आता इथे इन आणि नॉट इन हा पण ऑपरेटर खूप वेळेस आपल्याला यूज करायचा आहे. आता याच्यासाठी आपल्याला एक छोटासा पुढच्या कॉन्सेप्टची झलक मिळेल आणि ती तुम्हाला बघायची आहे. त्यावरचे बरेचसे क्वेश्चन्स तयार होतील, परंतु एक सस्पेन्स मूवी बघतो त्याप्रमाणे आपल्याला कन्सिडर करायचं की अरे हा पुढे होणार आहे म्हणून. ओके, सो इन ऑपरेटर लेट्स चेक आउट अबाउट इन. ए इज इक्वल्स टू आणि इथे काही संख्या लिहितो. ए इज इक्वल्स टू लिहिलेलं आहे 65, 12, 98, 5, 98, 87 आणि बी इज इक्वल्स टू 65 इन ए. ओके, बी केअरफुल. हा, इन 65 इन ए. ओके, चेक करूयात. बीचा आउटपुट हवं होतं बरं का, मी चुकून एच प्रिंट केला. हा, माझा त्याने आन्सर दाखवलं ट्रू. म्हणजे काय की 65 हा ए मध्ये आहे का. ओके, बरं आपण एक दुसरा अंक देऊयात 98. अगेन इट इज शोइंग ट्रू. ओके, बरं आता इथे एक दुसरा 100 असा अंक देतो आणि इथे दाखवतो फॉल्स दाखवलं त्याने. ठीक आहे, तर पहिलं तर हे जे काही टाईप केलेलं आहे आपण, हा पुढे चालून आपलं बरचसं काम याच्यावर असणार आहे. याला म्हणायचं लिस्ट. याला म्हणायचं आपल्याला लिस्ट. आणि ह्या लिस्टमध्ये आपण काही नंबर्स टाईप केलेत. अगेन आपण काही अक्षर टाईप करणार, भरपूर काही टाईप करणार आहोत. सध्या आपण नंबर्सवर
थांबलेलो आहोत. नंबर्स आपण टाईप केले आणि आता आपण बी इज इक्वल टू 100 चेक करीत आहोत. इन ए आहे का, 100 ह्या एच्या लिस्टमध्ये आहे का. खूप सारे नंबर्स आहेत बट आहे का, असेल तर ट्रू दाखवेल, नसेल तर तो फॉल्स दाखवेल. सो आता इथे सध्या त्याने फॉल्स दाखवलं कारण 100 त्यात नाहीये. नेक्स्ट आहे नॉट इन. नॉट इन म्हणजे 100 ऐवजी हा ठीक आहे आपण असं लिहूयात 100 त्याच्यात नाहीये, हे खरं आहे का. तर हे खरं आहे आणि त्याने काय दाखवलं त्याचं ट्रू. 100 या लिस्ट मध्ये नाही म्हणजे ते खरं आहे. बरं इथे आपण एखादा आहे तो नंबर लिहूयात. 65 नॉट इन ए. ओके, शिफ्ट F10 अँड देन खाली आउटपुट बघूयात आपण. त्याचा आन्सर त्याने फॉल्स दाखवलं कारण 65 त्यामध्ये होतं. हे आपले मेंबरशिप ऑपरेटर खास करून फॉर लूप साठी आणि पुढे चालून अशा 1-2 लूप साठी आपल्याला हे अत्यावश्यक आहेत. सो मेंबरशिप मध्ये इन त्यासाठी आपल्याला बनवावी लागणार ही लिस्ट. ओके, मग ए इज इक्वल्स टू वी हॅव प्रिंटेड दिस लिस्ट अँड आपण असं लिहूयात. हा एक प्रोग्राम तुम्हाला कॉपी करून देतो. कॉपी टू युअर नोटपॅड. नोटपॅड मध्ये तुमच्या कॉपी करून ठेवा. सो मेंबरशिप ऑपरेटर मध्ये कोणाला अडचण नसेल तर त्यांनी एकदा हँड रेज करा अँड ऑल क्लिअर असं टाईप करा. नाईस, ऑल क्लिअर. ओके, सो हे आज झालेत आपले ऑपरेटर्स. तर एकदा आपण थोडक्यात रिवाइज करू आज नेमकं आपण काय काय शिकलो. पहिलं तर आपण थोडंसं बायनरीचा स्टडी केला की बायनरी आणि कम्प्युटर. देन आपण एक छोट्याशा बीटला डावीकडे सरकवलं, काही काटकूट झाली, उजवीकडे सरकवलं त्यातही आपली काटकूट झाली अँड देन त्याच्यातून जे आन्सर येईल ते आपण बघितलं. ओके, सो लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट. सो दिस इज राईट शिफ्ट and this is left shift. It is slow. Then bitwise and आता याच्यात बऱ्याच जणांना कन्फ्युजन असू शकणार आहे, समजू शकतो, परंतु पुढे चालून आपण पुन्हा एका ठिकाणी रिवाइज करणार आहोत. एक पॉइंट असं येईल छोटासा, बाकी कुठेच याचं युटिलायझेशन नाही आहे तसं पाहिलं तर. तो आजच्या असाइनमेंट्स हे असणार आहे तुम्हाला की तुम्हाला प्रोग्राम्स आउटपुट साठी ट्राय करायचे आणि रन करण्या अगोदर एकदा चेक करायचे की हे रन आउटपुट मध्ये काय दाखवतात ते. ओके, इथे दिसत नाही ते खास. एक काम करा, तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि केअरफुली टाईप करा. सो यू नो वेल, तो स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो कोणाला काही अडचण नाही आता. चालेल, सो अडचण नाही. इथे आज आपण थांबत आहोत. ओके, उद्या आपण आपला पुढचा पार्ट कंडक्ट करणार आहोत आणि काही अडचण असेल तर पटकन टाईप करा किंवा माईक ऑन करून तुम्ही तुमची अडचण विचारू शकता. आणि अजून एक सगळ्यांसाठी नोटीस किंवा सूचना अशी राहील की आपली ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ना ती लवकरात लवकर कंप्लीट करा, कारण इथून पुढे आपल्याला 1 महिन्याचं ड्युरेशन असणार आहे. तर आपण विदिन त्या ड्युरेशनमध्येच आपली एक्झाम वगैरे कंडक्ट करू. सव्वा महिन्याच्या ड्युरेशनमध्ये. जर आपलं रजिस्ट्रेशन लेट झालं तर आपली एक्झामही कोर्स संपल्यानंतर विशिष्ट दिवसानंतर लेट होणार. तो थोडंसं सगळ्यांची फ्रिक्वेन्सी मिस झाल्यावर तुम्हाला टचमध्ये राहणं थोडं आम्हाला डिफिकल्ट जाईल. सो बी शुअर की लवकरात लवकर तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करा. आणि अजून एक तुम्हाला प्रत्येकाने आपला एक पासपोर्ट फोटो स्कॅन करून जर देता आला आम्हाला तर खूप सुंदर. तर व्हॉट्सअपवर वगैरे पाठवा तुम्ही आमच्या फॅकल्टीच्या, किंवा आम्ही एक स्पेशल फॉर्म पाठवू त्यावर पाठवा. काही अडचण आहे कोणाला? नो सर. तर लिंक मध्ये फीस नाही दाखवत. फीस ऍक्च्युली आहे ना भैया,
आपल्याला जो एक गुगल पेचा नंबर दिलेला आहे त्याच्यात, ठीक आहे, तिथे तिथे भरायचे आहे. म्हणजे त्या गुगल पेचा जो नंबर आहे, मी गुगल पेचा नंबर देऊ का तुम्हाला, तुम्ही त्यावर पे करा आणि एक काम करा, लगेच कॉल बॅक करून रिसिप्ट तुमची रिसीव्ह करा. ऑनलाईनला जीमेलला रिसिप्ट भेटेल आणि याला रिसिप्ट. इट्स 1200. आपण मॅसेजमध्ये पण टाकले होते. ऑफलाईनची 4500 फीस होती आणि ऑनलाईनची 1200 इतकी होती. ऑफलाईन तर शक्य नाही आहे कारण आपण खूप दूर दूर आहोत सध्या. 1200 आणि हा नंबर असेल, गुगल पे नंबर आहे आणि केअरफुली पे करा. पण कॉपी पेस्ट करूनच करा. त्यावर तुम्हाला असं दाखवेल, तर माझं नाव दाखवेल, गौरव भावसाहेब धमाने. जो काही शंका आहे कोणाला, पे करण्याआधी फक्त एक कॉल करशाल जेणेकरून आमचे फॅकल्टी टचमध्ये राहतील आणि रिसिप्ट प्रिंट करून देतील. आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे काही प्रोजेक्ट इथे अपलोड करायचे आहेत. ओके, सबमिट करायचे. ते सबमिट केल्यानंतर आमच्या एंडला दिसतात. आमच्या एंडला कसे दिसतात ते दाखवतो तुम्हाला. इथे तुमचे जे आउटपुट्स असतील ते आम्हाला असे दिसतात. PMB1 PMB1 कोणतरी अपलोड केलंय, PGBD यांनी काहीतरी अपलोड केलंय, त्यानंतर PGUS यांनी काहीतरी अपलोड केले. ते फाईलवर क्लिक केलं की जुने टास्क त्यांनी अपलोड करून ठेवलेले आहेत. स्वतः हे PM यांना फाईल चेक करतो. स्वतः यांनी ही अगोदर अपलोड केलेली फाईल आहे. माझं याला नंतर त्यांचे मार्क्स अलॉट होतात आणि हेच अपलोड मार्क कसं करायचं पण? अपलोड कसं करायचं. ओके ओके, तर तुमचं आहे ना smartatinnovation.pc वर pc. ओके, इथे आल्यावर आता ऍडमिशन सध्या कन्फर्म म्हणूनच चालू आहे की आय हॅव नॉट कन्फर्म माय ऍडमिशन वर क्लिक करा. अदरवाईज तुमची रिसिप्ट आली की त्या रेग्युलर पीसी तिथूनच तुमचं लॉग इन होणार आहे. आणि इथे तुम्हाला तुमचं आयडी टाकायचं, जसं की मी माझं टाकतो PGBD1 ASD लॉग इन करतो. या असं सगळ्यांची स्क्रीन येते इथपर्यंत. येस सर. हा, सगळ्यांची येत नसेल याच्यामध्ये एखाद्या वेळेस एखादा पासवर्ड विचारेल तो. जर आली तर ठीक. आल्यानंतर परफॉर्मन्स चेक हिअर असं जायचं आहे आणि इथे तुम्हाला अपलोड करायची फाईल. तर जे टास्क आहे, ज्याच्या रिलेटेड टास्क आहे, इथे खाली ट्युटोरियल्स आहेत सगळे लेक्चर वाईज. सो आजचं समजा ट्युटोरियल असेल जे कोण त्याच्यात तुम्हाला दिसतंय, क्लिक करा. क्लिक केल्यावर तो सांगतो इथे टास्क सिलेक्टेड 43. त्या नंबरची काही घेणे आपल्याला. आणि खाली समजा तुम्ही बायोडेटा बनवला, बायोडेटा बनवल्यावर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट and then choose file, then इथे बायोडेटाची इमेज, then open and then इथे सबमिट करायचं. सबमिट केल्यावरती फाईल सबमिट होते, भरोसा ठेवा. होम, पुन्हा एकदा परफॉर्मन्स चेक. खाली तुम्हाला दिसणार की तुम्ही कुठली फाईल सबमिट केली. इथे थोडं स्क्रोल डाऊन करा. इथे तुम्हाला ते दिसणार आहे विच फाईल यू हॅव सबमिटेड. सो आजची तारीख बघा की 10/5 या तारखेला इथे फाईल करतो, ही फाईल सबमिट केली. याच्यावर आहे ना, एक थोडंसं आपली प्रोसेस एकदा फीची कंप्लीट झाली ना, त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह लॉग इन मधून करून दाखवेल. ते सध्या अनपेडमुळे आपल्याला थोड्याशा अडचणी येतील. एकदा क्लिअर झालं म्हणजे मग मधला एक पासवर्ड असतो त्याला, जो आम्ही ऑफलाईनला सगळ्यांसाठी यूज करत असतो, पण ऑनलाईन वाल्यांसाठी तो एलिमिनेट करणं शक्य नाही. त्यामुळे अजून एक पासवर्ड तुम्हाला त्यामध्ये विचारेल. तो पासवर्ड सांगून ठेवतो वाटलंच तर, ऍक्च्युली सिक्रेट आहे बट सांगून ठेवतो मी. 162.10.101 पासवर्ड पण नोट करून घ्या. नोट दिस पासवर्ड. हा, मध्ये इन केस लॉग इन केल्यावर तुम्हाला विचारलं, तुम्ही हा पासवर्ड तिथे टाकायचा आहे. जमेल. हो येस सर, जमेल सर. होईल. अजून एक म्हणजे ना, तुम्ही थोडस कॅरी डाऊन करा आमच्या सोबत एक 2 ते 3 दिवस फक्त. ओके, काही सिस्टम्स अजून डेव्हलपमेंट मध्ये आहेत,
यातले तर ऑलमोस्ट आहेतच, परंतु तेच मधले जे पासवर्ड आहे ते काढायचंच काम चालू आहे. त्याची परेशानी व्हायला नको त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण मग त्याचे आम्हाला काही फायदे पण आहेत, काही आता असे थोडेफार तोटे पण आहेत ऑनलाईनला. तिथे तो पासवर्ड विचारल्यामुळे बऱ्याच जणांना ते अपलोड करता येत नाही, परंतु हरकत नाही, ते एलिमिनेट करू आम्ही लवकरच. ठीक आहे, काही अडचणी असं गृहीत धरतो आणि ते थांबूयात आपण. हा, ओके सर. येस, हॅव अ गुड डे. थँक्यू आणि हो, सर. आज एकाने एक क्वेश्चन विचारला तर पायचाम बद्दल आम्हाला सांगा म्हणलं होता आहे ना, तर उद्या मी हो नक्की येस येतो सर, सकाळी मीच विचारलो सकाळी. होतो. हा, ओके. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, आपण थ्रू आउट टाइम बघणार आहोत, त्याच्यामुळे याच्यात जास्त कन्फ्युज केलं नव्हतं. याचा फॉन्ट कुठून बदलायचा, लेफ्ट साईडला इथं प्रोजेक्टचा पॅनल दिसतो, व्हरायटी ऑफ फोल्डर्स आहेत, मग वेगवेगळे पॅकेजेस आपण एकत्रित करणार आहोत, काही एक्सटर्नल लायब्ररी सर मी तिथे ना फर्स्ट आहेत. प्रोग्राम बनवला सर त्याच्यावर मी, आणि मी ती एक्झिट केलं, बॅक घेतलं ना पूर्ण. दुसऱ्या प्रोग्रामचं मला पहिल्या प्रोग्रामचंच आउटपुट दिसायचं. हो का, हा हा हा, ओके. आता याच्यात आहे ना बघा, कंट्रोल झेड चालतं का, चालतं कंट्रोल झेड. पण इन केस जर हुकाचूक झालीच ना तर राईट क्लिक करायचं. सगळ्यात जबरदस्त ऑप्शन आहे लोकल हिस्ट्री, शो हिस्ट्री. अगदी ह्या पायथॉनवर तुम्ही जे जे काही केलं नाही केलं सगळी हिस्ट्री याच्यामध्ये आहे. हे म्हणजे थोडंसं डेंजरस पण आहे, डेंजरस यासाठी आहे खूप सारा डेटा याच्यामध्ये कंझ्युम होतो, परंतु पूर्ण हिस्ट्री ठेवतो तो वन बाय वन, तुम्ही काय काय कसं कसं काम केलं. द बेस्ट पार्ट आहे तो. ओके, बट नो इश्यू, आपण करणारच आहोत चेक. व्हरायटी ऑफ टर्मिनल्स आहे तिथे खाली, त्याच्या थ्रू आपण प्रोग्राम रन करू. सध्या तुम्ही फक्त प्रोग्राम टाईप करा, रन करा, आणि एक शॉर्टकट की शिफ्ट F10 ची यूज करा किंवा अल्ट शिफ्ट F10. तर इथे बघा, तुम्ही ते फाईलमध्ये न्यू फाईल जर बनवली असेल, इथं आता मी जसं न्यू पायथॉन फाईल बनवतो, आणि ती बनवली लेट्स से हॅलो, हॅलो पायने ती बनली, प्रिंट केला, हॅलो लिहिलं. आता तुम्ही दोन फाईल हँडल करतात, एक बघा इथे तुमच्याकडे हॅलो आणि एक मेन आहे. जेव्हा रन करशाल ना तेव्हा तो तुम्हाला विचारतो, पहिलं तिथे तुम्ही रन मेन म्हणले तर तुम्ही सरळ सरळ मेनच सांगू राहिले त्याला, मेनच रन करवो. नाही तर काय करणार तुम्ही, दरवेळेस हे ट्राय करायचं. शॉर्टकट की त्याची लक्षात ठेवा, अल्ट शिफ्ट F10, ऑलवेज तेच प्रेस करायचं, अल्ट प्लस शिफ्ट प्लस F10. आता हे प्रेस करतो कीबोर्डवर, अल्ट दाबतो, शिफ्ट दाबतो, F10. तो तुम्हाला विचारेल कोणती फाईल रन करायची, मग वरती फाईलचं नाव बघा. तुम्ही हॅलोमध्ये काम केलं तर हॅलोवरच क्लिक करा, तो तुम्हाला आता हॅलो दाखवतो. नाही तर तो मेनवरच राहतो. जसं आता इथे अल्ट शिफ्ट F10 एकदा मेन रन केली तर तो आता मेनवर आहे, आणि तुम्ही जेव्हा रन म्हणता तेव्हा तो मेनचा आउटपुट दाखवतो. बघा आता इथं हॅलो होतं पण तो ट्रू दाखवतोय. तुम्हाला अशीच अडचण आलेली, तो मग रन, इथे रनवर क्लिक करायचा, आणि इथं फाईल सिलेक्ट करा, म्हणजे इथे वरती दिसते आहे, ओके, वरती सध्या जी दिसते हॅलो ते नाव इथे खाली क्लिक करणार, मग ते आउटपुट दिसणार तुम्हाला. जमेल इतका? येस, यू कॅन डू इट, गो फॉर इट. यस, चलेगा, बाकी हम कल देखेंगे. गुड डे.